नमस्कार शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यात व या तालुक्यात पीक विमा आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर त्यामध्ये कोणते जिल्ह्यात व कोणते तालुक्यात तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। सर्वात पहिले जे की आता यामध्ये 2024 आणि 25 तर इथं तुम्हाला जे की स्क्रीन आता मोबाईलची आपण आता सुरू करणार आहे। स्क्रीन जे इथं सुरू झालेली आहे तर आता आपण लाईव्ह तुम्ही इथं चेक करू शकता की कोणकोणते जिल्हे यामध्ये। तर यामध्ये जे की आता आपण थोडं इथं झूम इन करून घेऊया। तर इथं आपल्याला पहिला जो जिल्हा लागतो यामध्ये अकोला जिल्हा। तर आता भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की पीक विम्याची रक्कम अधिक जमा झालेली नाही। तर तुम्ही चेक करू शकता की पीक विम्याची रक्कम तुमची कोणत्या खात्यामध्ये व हेक्टरी किती मिळालेली आहे। तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनल अपलोड केलेला आहे, तर लगेच पहा। तर अकोला जिल्हा आहे, तर अकोल्यामधील जे काही तालुक्यांची इथे यादी तुम्हाला दिसेल। अकोल्यामधला आहे पातूर आहे, अकोट आहे। तर इथं तुम्हाला जे की इथं तुम्हाला जिल्हे दिसेल। पहिले जे कॉलम आहे त्यामध्ये तुम्हाला जिल्हे, दुसऱ्या कॉलम मध्ये तुम्हाला तालुक्याची जी काही यादी आहे तुम्हाला इथं बघायला मिळेल। तर आता यामध्ये तुम्ही इथून चेक करून घ्या की तुमचा कोणता तालुका आहे। तर यामध्ये बाळापूर आहे, अकोला जिल्ह्यांमधील आपण पाहत आहे। तर यामध्ये अकोटा आहे, पातूर आहे, बार्शी टाकडी आहे। तर तुम्ही स्क्रीनवरती इथे चेक करून घ्या। त्यानंतर इथं अकोला जिल्हा आता संपलेला आहे। त्यानंतर आता अमरावती जिल्हा सुरू झालेला आहे। तर त्यामध्ये अचलपूर आहे, अमरावती आहे, तिसवा आहे, त्यानंतर धामणगाव रेल्वे आहे, मोर्शी आहे, वरुड आहे। अमरावती जिल्ह्यांमधलं सुरू आहे अंजनगाव आहे, अंजनगाव, नांदगाव, खंडेश्वर आहे। त्यानंतर मी तर थोड्याच्याच तालुक्यांचे नाव इथं वाचत आहे, तुम्ही ज्या स्क्रीनवरती इथं चेक करून घ्या। तर इथं आता अमरावतीत सुरू आहे। तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम अधिक जर जमा झालेली नसेल त्यामध्ये चांदूर बाजार आहे, चांदूर रेल्वे आहे, चिखलदरा आहे, तिसवा आहे। तर पुन्हा जर नाव आले तर त्या जिल्ह्यांमधले जे काही खाली वरे नाव होतात तर पुन्हा सुद्धा येऊ शकते। त्यानंतर इथं जे भातकुली आहे, मोर्शी आहे, वरुड। तर इथं आता यवतमाळ जिल्हा आपला जे काही पहिला अकोला झालेला आहे, त्यानंतर अमरावती जिल्हा इथं झालेला आहे, त्यानंतर आता अमरावती जिल्हा इथं सुरू आहे। त्यानंतर आता अहमदनगर जिल्हा लागलेला आहे। तर अहमदमध्ये कोपरगाव, नगर, नेवासा, त्यानंतर राहुरी, शेगाव, श्रीरामपूर, जामखेड, नगर। तर आता ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवलेली आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम इथं जमा होणार आहे। तर इथून सर्व शेतकरी बांधवांनी इथे चेक करून घ्यायचं आहे। तर आता जो काही रब्बीचा पीक विमा जर तुम्ही भरलेला असेल तर आता त्या कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे त्यानंतर तक्रार नोंदवलेली आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम इथं जमा होणार आहे। तर अहमदनगर इथं जे काही जिल्हा आहे ते अहमदनगर इथं सुरू आहे। त्यानंतर इथं आता अहमदनगर जिल्हा झाल्याच्या नंतर इथं त्यामधले जे काही तालुके आहेत ते तालुक्यांची यादी तुम्हाला इथं बघायला मिळेल। तर इथं अहमदनगर जे आता सुरू आहे। तर अहमदनगर झाल्याच्या नंतर तुमचा जो काही जिल्हा असेल तर इथून तुम्ही तुमच्या जे काही तालुक्यांची यादी ते चेक करून घ्या। जे की स्क्रीनवरती याचा जो काही स्क्रीनशॉट आहे किंवा तुम्ही ज्या स्लो मोशनमध्ये व्हिडिओ बघून त्याचे जे काही स्क्रीनशॉट आहे इथून काढून घ्यायचं आहे। तर यामध्ये तुम्ही तुमचा जो काही तालुका आहे की नाही ते चेक करून घ्या। त्यानंतर इथं अहमदनगर तालुक्यांमध्ये भरपूर तालुके आहे मध्ये अहमदनगर जिल्ह्यांमध्ये। त्यानंतर कोल्हापूरमध्ये फक्त एकच आहे, शिरोळ, कोल्हापूर आता झालेला आहे यामध्ये। त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर, यामध्ये छत्रपती संभाजीनगर, कन्नड, पैठण, गंगापूर, तर इथं शिरोळ, यामध्ये छत्रपती संभाजीनगर। तर इथं तुम्हाला आता छत्रपती संभाजीनगर इथं लागलेलं आहे। तर छत्रपती संभाजीनगर मधले जेवढे काही तालुके आहे ते तुम्हाला इथं दिसत आहे जे की स्क्रीनवर आहे। तर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याची जी काही रक्कम आहे ते जमा करण्यात येणार आहे। तर इथं तुम्हाला छत्रपती संभाजी झाल्याच्या नंतर दुसरा जो काही इथं जिल्हा आता येणार आहे। त्यानंतर जे काही जिल्ह्यांची यादी तुम्हाला इथं बरेच तालुक्यामधून वगळलेले आहेत। तर यामध्ये तुमचा तालुका सुटला का चेक करून घ्या। तर तुमच्या जिल्ह्यात व तालुक्यात किती रुपये जमा झाले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर आता जळगाव चालू झालेला आहे, जळगावमध्ये धरणगाव, त्यानंतर इथं तुम्हाला चाळीसगाव, चोपडा, त्यानंतर पाचोरा, इथं जे की जळगाव आता सुरू आहे। तर जळगाव झाल्याच्या नंतर आता वेगवेगळे जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। तर जळगाव आता सुरू आहे। तर इथं तुम्ही व्हिडिओ पॉज करून चेक करून घ्या। तर आता जळगाव जिल्हा झाल्याच्या नंतर आता आपला पुढचा जो जिल्हा आहे यामध्ये, तर ज्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश नाही तर अशा जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम इथं मिळणार नाही। तर लवकरात लवकर तुम्ही तुमचा जिल्हा आहे की नाही यामध्ये चेक करून घ्या।
तर ज्या शेतकऱ्यांनी आता 2022चा जो काही पीक विमा जर तुम्हाला मिळालेला नसेल तर तुम्ही ऑनलाईन तक्रार करून सुद्धा पीक विमा मिळवू शकता। तर तक्रार कशा प्रकारे करायची आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे। तर आता जालना इथं सुरू झालेला आहे। जालनामध्ये तुम्ही तुमचा तालुका यामध्ये चेक करून घ्या। यामध्ये जालना आता सुरू झालेला आहे जिल्हा। तर यामध्ये जे काही तालुक्यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। तर यामध्ये जालना इथं संपलेला आहे। तर त्यामध्ये ठाण्याचा फक्त 2च तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे। त्यामध्ये अमरनाथ आणि शहापूर 2च आहे। धाराशिव आता सुरू झालेली आहे, धाराशिव जिल्हा। तर धाराशिवमध्ये कळंब आहे। तुम्ही तुमचं जे काही तालुका आहे यामध्ये चेक करून घ्यायचं आहे। तुळजापूर आहे, भूम आहे, लोहारा आहे, वाशी आहे, धाराशिव आहे, कळंब आहे, तुळजापूर। तर तुमचा जो काही धाराशिवमध्ये जर येत असेल तर धाराशिववाल्याने चेक करून घ्या की तुम्ही तुमचा तालुका आहे की नाही। तर बरेच तालुके व बरेच गावे व बरेच जिल्हे यामधून वगळलेले आहेत। धाराशिव झाल्याच्या नंतर आता धुळे सुरू झालेलं आहे। धुळेमध्ये शिरपूर आहे, साक्री आहे, सिंदखेडा आहे, धुळे आहे, सिंदखेडा आहे। पुन्हा 2 वेळेस नाव येत आहे। तर इथं जे काय आता धुळे इथं सुरू आहे। धुळे जिल्हा झाल्याच्या नंतर आता इथं नांदेड जिल्ह्याची सुरुवात इथं झालेली आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का चेक करा, तुमचा तालुका आहे का चेक करा। तर यामध्ये आता नांदेड जिल्हा आता सुरू झालेला आहे। तर आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जर जमा झालेला नसेल तर अशांनी आता तक्रार नोंदवायची आहे। तर आता नागपूर जिल्हा इथं सुरू झालेला आहे। तर नागपूर जिल्ह्यामध्ये तुमचा तालुका आहे का इथं चेक करून घ्या। तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ऑनलाईन तक्रार नोंदवायची आहे। तर तक्रार कशा प्रकारे नोंदवायची आहे, नागपूर झालेला आता नाशिक जिल्हा सुरू झालेला आहे। तर तक्रार ऑनलाईन तुम्ही नोंदवू शकता किंवा 1447 तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही तुमची भरपाईची रक्कम इथं मिळवू शकता। नाशिक जिल्हा आता सुरू आहे, यामध्ये तुम्ही तुमचा तालुका चेक करून घ्या। तर ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अधिक जर जमा झालेली नसेल व तुम्हाला जर SMS सुद्धा आलेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर आता आपण परभणी सुरू झालेला आहे। परभणीमध्ये तुमचा तालुका व जिल्ह्यांचे नाव आहे की नाही चेक करून घ्या। परभणीमध्ये बरेच शेतकऱ्यांना त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा वाटप ज्या सुरू झालेले आहेत, जी काही वाटप सुरू झालेले आहे जिल्ह्यांची यादी आपण आता पाहत आहे व तालुक्यांची। यामध्ये तुमचा तालुका व गावाचे नाव, त्याचप्रमाणे आता पालघर सुरू झालेला आहे। तर पालघरमध्ये चेक करून घ्या। पालघर झाल्याच्या नंतर आता पुणेमध्ये जर तुम्ही पुणेमधून बिलॉंग करत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा ही आनंदाची बातमी आहे। जो काही रखडलेला पीक विमा आता वाटप ज्या सुरू झालेल्या यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जे काही तालुके आहे त्याचप्रमाणे बरेच तालुके व बरेच गाव यामधून वगळलेले आहे। तर सर्व शेतकरी बांधवांनी इथं चेक करून घ्यायचे आहे की तुम्हाला याचा जो काही पीक विम्याची रक्कम आहे ते तुमच्या खात्यामध्ये इथं जमा झाली की नाही। तर भरपूर आता बीड सुरू झालेला आहे। तर बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी इथं चेक करून घ्या। तर आता बीड जिल्हा झाल्याच्या नंतर इथं तुम्हाला दाखवेल की कोणकोणते जिल्हे आपण एकत्र सुद्धा वाचून घेऊया। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये काही कारणास्तव जमा जर झालेली नसेल तर बरेच शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नसते, त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जे इथं जमा होत नाही आहे। तर सर्व शेतकरी बांधवांनी डीबीटी लिंक करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता बुलढाणा सुद्धा यामध्ये सुरू आहे। तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे काही तालुक्यांची नावं आहे ते तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतच आहे। तर तुम्ही जर बुलढाणा जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर तुम्हा सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे। तर जो काही 2022चा पीक विमा जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, ऑनलाईन तक्रार करून ते सुद्धा तुम्हाला मिळवता येणार आहे। तर आता यवतमाळ जिल्ह्याची लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा या जिल्ह्यांची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल, किती अनुदान तुम्हाला मंजूर झालेलं आहे, कोणत्या खात्यामध्ये जमा होईल। त्यानंतर यवतमाळ जिल्हा झाल्याच्या नंतर लातूर जे काही आता जिल्हा सुरू झालेला आहे ते सुद्धा आपल्या चॅनलला येणारच आहे। तुम्ही जर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक YouTube चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर आता वर्धा सुरू झालेला आहे। वर्धामध्ये कारंजा आहे, आर्णी आहे, त्याचप्रमाणे आष्टी आहे, सेलू आहे, तर मंगरुळपीर आहे, मानोरा आहे। जे काय आता खालचा जो जिल्हा वाशिम जिल्हा सुरू झालेला आहे, मंगरुळपीर, मानोरा, मालेगाव, वाशिम, तर इथं कारंजा। तर यामध्ये तुमचा जो काही रिसोड आहे तुमचा वाशिम जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। वाशिम जिल्हा झाल्याच्या नंतर इथं सांगली आता सुरू झालेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या की यामध्ये तुम्ही तुमचा तालुका व गाव व त्याचप्रमाणे तुमच्या तालुक्याचे व जिल्ह्यांचे नाव आहे की नाही, तरच तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम इथं जमा होईल।
तर आता सोलापूर सुरू झालेला आहे. सोलापूरमध्ये चेक करून घ्या की तुम्ही तुमचा तालुका व गावाचे नाव आहे का. त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हा झाल्याच्या नंतर आता इथं सोलापूर जे काही इथं तुम्हाला उत्तर सोलापूर दाखवत आहे, त्याचप्रमाणे दक्षिण सोलापूर दाखवत आहे, पंढरपूर दिसत आहे, बार्शी दिसत आहे. तर इथं तुम्ही चेक करून घ्या की यामध्ये तुमचा तालुका आहे का नाही. त्यानंतर सोलापूर झाल्याच्या नंतर इथं लिस्ट थोडी मोठी आहे. तर इथं जे काही सर्व गावानुसार सुद्धा यादी तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल. आता हिंगोली जे काही जिल्हा यामध्ये सुरू झालेला आहे, तर हिंगोली जिल्ह्यांमधून तुम्ही जर बिलॉंग करत असाल तर तुम्हाला सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. तर जो काही 2023चा राहिलेला पीक विमा आहे त्याचप्रमाणे अशा प्रकारे जे तुम्ही इथून चेक करू शकता. तर एवढी यादी आता संपलेली आहे. तर यामध्ये तुमच्या गावाचे व तालुक्याचे व जिल्ह्यांचे जर नाव नसतील किंवा तुम्हाला अधिक पीक विम्याची रक्कम जर तुमच्या खात्यामध्ये जर जमा झालेली नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ऑनलाईन तक्रार नोंदवायची आहे. तरच तुम्हाला पीक विम्याची रक्कम ते तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा होईल. तर या संदर्भात जर तुम्हाला काही अडचण जात असेल व पीक विमा बद्दल जर तुमच्या काही मनात शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.